प्रियजन हो, जर माझा आवाज तुम्हाला येत असेल तर कृपया थम्सअप किंवा कुठलं तरी चिन्ह दाखवावं, जेणेकरून मला इथे समजेल. प्रेज गॉड. कॅन यू ऑल हिअर मी? तुम्ही ऐकू शकता माझा आवाज? प्रेज द लॉर्ड. तुम्ही ऐकू शकता माझा आवाज? ओके, ग्रेट. आपण एक 2 मिनिट वेट करूया. सध्या मला दिसत आहेत की गौरव आणि अर्चना आपल्यासोबत जुडलेले आहेत. तर आपण अजून 2 मिनिट थांबूया, कारण अधिक सहभाग आपल्याला मिळेल आणि त्यानंतर आपण पुढच्या 2 मिनिटांमध्ये सुरू करत आहोत. प्रेज गॉड. परमेश्वराची स्तुती असो. आपण सुरू करूया का? शॅल वी स्टार्ट? आपण सुरू करूया का? आपण काहीतरी चिन्ह, कॅन यू ऑल सेंड मी अ थम्स अप सो दॅट वी कॅन स्टार्ट? अच्छा, तर आपण सुरू करूया. सर्वात पहिले मी प्रभू ख्रिस्तामध्ये, आपल्या जिवंत परमेश्वरामध्ये आणि त्यांनी दिलेल्या संधीला सन्मान करून आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि यूथ विथ मिशन यांचे अनेक आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली आपल्या सर्वांमध्ये येण्याची, परमेश्वराच्या वचनाचं मनन करण्यासाठी आणि माझे विचार आपल्यासमोर मांडण्याची. आपण सुरुवात करूया एक छोट्याशा प्रार्थनेने. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण नतमस्तक होऊन परमेश्वराकडे आपले चित्त, आपलं मन, आपलं अंतःकरण परमेश्वराकडे लावू आणि परमेश्वरांनी जे आपल्याला वचन पाठवलेलं आहे त्याच्यासाठी आपण तयार होण्यासाठी एक छोटीशी प्रार्थना करूया. सेनांच्या सेनाधीश परमेश्वरा, आकाश व पृथ्वी यांच्या उत्पन्नकर्त्या महान पित्या, धन्यवाद देतो परमेश्वरा या सुंदरशा वेळेसाठी, जे तुझ्या अधीन होऊन तुझ्या चरणाजवळ येऊन तुझी महिमा करण्यासाठी, तुझी स्तुती करण्यासाठी आणि तू दिलेल्या सर्व आशीर्वादांचा धन्यवाद करण्यासाठी परमेश्वरा आम्ही तुझ्यासमोर आहोत. परमेश्वरा, जे काही आज माझ्या मुखातून वचन बाहेर पडेल, जे काही मार्गदर्शन तू केलेलं आहे ते मी वाटताना हे लेकरू परमेश्वरा तुझं जे काही चूक करेल त्या चुकीची दयेने कृपेने क्षमा कर आणि माझ्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाला, माझ्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वाक्याला परमेश्वरा, जे कोणी ऐकत आहेत किंवा जे कोणी ऐकणार आहेत परमेश्वरा, सर्व वयोगटातील परमेश्वरा, त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये या वचनाचा वास होऊ दे, या शब्दांचा वास होऊ दे आणि जे माझं इंटेन्शन आहे, जे माझं जे इंटेन्शन आहे परमेश्वरा ते पूर्ण होऊ दे, असं मी तुझ्याकडे विनंती करतो. ही छोटीशी प्रार्थना आणि उर्वरित वेळ तुझ्या हाती सोपवतो
ही प्रार्थना तू ऐक आणि स्वीकार कर. आमेन. आपण एका गीतानी सुरुवात करणार आहोत. स्तोत्रसंहिता 91 ह्याच्या आधारावर हे जे गीत आहे ते आपण गाणार आहोत. त्याचं एक कडवं मी आपल्या समोर प्रस्तुत करत आहे. गीताचे बोल आहेत, उस खुदाए पाक के साये में है कितना सुकून. जे कोणी बघत आहेत, ज्याला कोणाला हे गीत माहिती आहे, परिचित आहे, त्यांनी माझ्यासोबत गावं आणि परमेश्वराची आपण सर्व मिळून स्तुती करूया. गीताचे बोल आहेत, उस खुदाए पाक के साये में है कितना सुकून. स्तोत्रसंहिता 91 हे आपण गाणार आहोत. उस खुदाए पाक के, उस खुदाए पाक के साए में है कितना सुकून. उस खुदाए पाक के साए में है कितना सुकून. वो मेरा घर है पना, वो मेरा घर है पना. मेरी मैं ये सबसे कहूँ, उस खुदाए पाक के. उस पे ही तू रख उम्मीद और उस पे ही कर ले यकीन. जाल से सैयाद के तुझको छुड़ा लेगा वही. वो तुझे अपने परों से ढांक लेगा प्यार से. उसकी सच्चाई है तेरी ढाल, अब डरता है क्यों. उस खुदाए पाक के. चाहे दिन के तीर हो या रात की है बात हो, तुझको छू भी ना सकेंगे चाहे जो हालात हो. शेर को भी रौंद कर तू यूं निकलता जाएगा. वो तुझे बख्शेगा इज्जत, उम्र भर देगा सुकून. उस खुदाए पाक के, उस खुदाए पाक के साए में है कितना सुकून. वो मेरा घर है पना, मेरी मैं ये सबसे कहूँ, उस खुदाए पाक के. परमेश्वराची स्तुती असो या गीताबद्दल आणि सुंदरशा 91व्या स्तोत्राबद्दल. आपण प्रार्थनेमध्ये पुढे वाढूया.
एम आय ऑडिबल टू एव्हरीवन? काय सगळे ऐकू शकतायत माझा आवाज? कोणीतरी एखादं चिन्ह वगैरे पाठवेल का, सो दॅट आय नो? एम आय ऑडिबल? ओके, आय एम अज्युमिंग की मी ऑडिबल आहे आणि आपण पुढे जाऊया. आजचं जे विषय मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे किंवा मला जो मार्गदर्शन परमेश्वरांनी केलेला आहे तो विषय आहे रिलेशनशिप्स, संबंध, एकमेकाबरोबर आपले संबंध, रिलेशनशिप्स. आता रिलेशनशिप्स हा विषय मी का निवडला आहे ह्याची एक 2 मिनिटामध्ये मी पार्श्वभूमी आपल्याला सांगतो. मागच्या ह्या नेव्हर बिफोर नेव्हर अगेन अशा ह्या प्रसंगामध्ये आपण आहोत, कोविड नावाच्या. आणि हा कोविड कुणाच्या ध्यानात मनात नसताना हा आलाय आणि आपल्या सर्व विश्वाला यांनी एक चटका लावलेला आहे. ह्या प्रसंगामधून जाताना, कोविडमधून जात असताना मागच्या काही महिन्यांमध्ये अनेक असे मला प्रसंग आले जिथे काही अनफॉर्च्युनेटली टाइमली आणि अनटाइमली असे काही बंधू भगिनी यांना मी परमेश्वराकडे जाताना पाहिलं. काहींना जवळून पाहिलं, काहींबद्दल ऐकलं. पण हा जो वेळ होता हा भरपूर काही शिकवून गेला, भरपूर काही समजवून गेला. जेव्हा पण हा प्रसंगामध्ये मी जात होतो की मी बघत होतो की हे आपले बंधू भगिनी परमेश्वरामध्ये झोपत आहेत कोरोना काळामध्ये, तर एक गोष्ट कॉमन आढळली मला की मनुष्य गेल्यानंतर, ह्या जगातून गेल्यानंतर प्रत्येक जण त्यांचे नातेवाईक, त्यांचे मित्र, त्यांचे आप्तजन सर्व कोणी त्या मनुष्याबद्दल चांगलं बोलतात. इतकं चांगलं बोलतात की ह्यापूर्वी त्या व्यक्तीने एवढं चांगलं त्या व्यक्तीबद्दल कधीच बोललेलं नसतं. आणि हा जवळून अनुभव पण घेतला की व्यक्ती जेव्हा या जगामधून निघून जातो तेव्हा आपण त्या व्यक्तीबद्दल खूप आदराचे, खूप आपुलकीचे, खूप प्रेमाचे असे शब्द काढतो. पण तोच व्यक्ती जेव्हा या जगामध्ये हयात असतो, आपल्या समोर असतो, आपल्यामध्ये त्याचं उठणं बसणं असतं, आपली त्याची रोज भेटगाठ होत असते, तो व्यक्ती जेव्हा आपल्या समोरून निघून जातो, त्याची पाठ फिरवतो, तेव्हा आपण त्या व्यक्तीबद्दल काय काय बोलतो हे आपल्या सर्वांना परिचित आहे किंवा अशा कुठल्या प्रसंगाला तुम्ही सामोरे गेला असाल. असा प्रसंग माझ्याकडे पण आला की अगदी 2 दिवसाआधीपर्यंत आपण एक गृहस्थ होते ज्यांनी इतर मी कोणाचा न्याय करत नाही आहे किंवा कोणाबद्दल मी चर्चा करण्यात उत्सुक नाही आहे, पण मला निश्चित हा अनुभव शेअर करायचा आहे की आपण तो व्यक्ती इथे असताना त्याच्याबद्दल आपण काही ना काही त्याची त्रुटी काढणं किंवा त्याच्याबद्दल आक्षेपार्ह काही बोलणं, पण तो व्यक्ती जगातून गेल्यानंतर निश्चितच त्याचं जे नाही ते सगळं चांगलं आपण त्याच्याबद्दल बोलत असतो. तर ह्या कारणासाठी मी हा विषय आज निवडलेला आहे. या प्रसंगामुळे मी गेल्यामुळं हा विषय मी निवडलेला आहे की जेव्हा व्यक्ती आपल्या मध्ये असतो तेव्हा आपण ह्या स्ट्रेन रिलेशनशिप्सला किंवा ह्या डिफिकल्ट रिलेशनशिप्सला, हे जे आपले नाती संबंध परमेश्वरामध्ये जुडलेली आहेत आणि कुठल्याही कॅपॅसिटीमध्ये ते नातेसंबंध असू द्या, अगदी वडिलांचे मुलाबरोबर असू द्या, आईचे मुलांबरोबर असू द्या, भावाचे भावाबद्दल असू द्या किंवा एखाद्या शेजाऱ्याच्या शेजाऱ्याबद्दल, असे कुठलेही नातेसंबंध आहेत, ह्या संबंधांबद्दल मी आज बोलत आहे. मी जेव्हा रिलेशनशिप हा शब्द वापरतो त्याच्यामुळे कृपया मिसगाईड होऊ नका, कारण आपल्याला माहिती आहे की आजकालचा जो काळ आहे तो मिलेनियल्सचा काळ आहे. तसं बघायला गेलं तर जे एज ग्रुप्स आपल्याला सर्वांना परिचित आहेत ते 4 प्रकारचे मुख्य एज ग्रुप्स आहेत. चिल्ड्रन, ज्यांना लहान लेकरं आपण म्हणतो, त्यांचा एज ग्रुप जो आहे तो अगदी जन्मापासनं 14 वर्षापर्यंत होईपर्यंत आपण त्यांना लहान म्हणूनच जनरली ट्रीट करतो. तर ह्या एज ग्रुपमध्ये जे आहे हे रिलेशनशिप्स बद्दल काहीही या एज ग्रुपला माहीत नसतं.
ते एक्सप्लोर करत असतात. ते जसं बघतात, जसं ऐकतात, त्याच्यातून हे रिलेशनशिप काय आहे हे एक्सप्लोर करत असतात. हा जो एज ग्रुप आहे. पुढचा जो एज ग्रुप आहे तो आहे तरुणांचा, युथ ज्याला आपण म्हणतो. युथचा जो एज ग्रुप आपण म्हणू शकतो तो 15 ते 24 वर्षाचा. त्याच्यामध्ये सहसा आपण बघतो की अपोजिट जेंडरबद्दल आपल्याला आकर्षण, प्रीती, इन्फॅच्युएशन, अट्रॅक्शन ह्या गोष्टी, तर रोमॅन्टिक रिलेशनशिप्स ह्या वयामध्ये सहसा घडत असतात 15 ते 24 वयामध्ये. त्याच्यानंतर पुढचा जो आयुष्याचा पडाव येतो तो आहे अडल्टहुड. जिथे आपण डेव्हलप होतो व्यक्तिविशेष म्हणून. हा वेळ असतो 25 वर्ष ते 64 वर्षे, 25 to 64 इयर्स. ह्या दरम्यान जो रिलेशनशिप्स आपण डेव्हलप करतो एकमेकाशी, कोणाशी पण, तो रिलेशनशिप असतो अटॅचमेंट आणि सपोर्टिव्ह नेचरचा. की आपल्याला एका व्यक्तीबद्दल किंवा काही व्यक्तींबद्दल आपल्याला अटॅचमेंट होते आणि आपल्याला ते व्यक्ती हवेसे वाटत असतात, त्यांच्यासाठी आपण काही गोष्टी करतो आणि त्यांचा सपोर्ट आपण घेतो आणि आपण त्यांना सपोर्ट करतो. तर अडल्टहुडमध्ये सहसा अटॅचमेंट अँड सपोर्टिव्ह असे रिलेशनशिप आपल्याला बघायला भेटतात. आणि जो शेवटचा पडाव असतो आयुष्याचा त्याला आपण एल्डर किंवा वयस्कर वर्ग असं आपण म्हणू शकतो. वयस्कर वर्ग म्हणजे 65 ओलांडलेला किंवा 65 वर्षाच्या पुढे असलेला. तर ह्या एल्डर्स आणि सिनियर्समध्ये खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे रिलेशनशिप्स बघायला भेटतं. त्यांच्यामध्ये काही सर्टन अवेकनिंग होतात की आयुष्यभर झालेलं नसतं, अशा गोष्टी त्यांना अवेकनिंग त्याच्याबद्दल होती किंवा जागरूकता येते. आपले जे स्पाऊस असतात, आपली वाईफ असेल, आपले हजबंड असतील, आपला मुलगा असेल, यांच्याबद्दल अगदी पहिल्यापासून झालेल्या रिलेशनशिप्समध्ये एक नाविन्य, एक तारुण्य असं ह्या रिलेशनशिप्समध्ये येतं ह्या एज ग्रुपमध्ये, एल्डर्सच्या एज ग्रुपमध्ये. तर हा डेटा कोणी दिलेला आहे, ही माहिती कोणी दिलेली आहे? युकेचं प्यू रिसर्च सेंटर आहे, युनायटेड किंगडमचं प्यू रिसर्च सेंटर आहे, त्यांनी हे माहिती दिलेली आहे वेगळ्या वेगळ्या एज ग्रुपच्या रिलेशनशिप्सबद्दल. आपण हे का स्टडी करतोय? आपण हे यासाठी स्टडी करतोय कारण आजचा जो विषय आहे तो रिलेशनशिप्स आहे. आणि रिलेशनशिप्स म्हणजे केवळ एका मुलाचं मुलीप्रती किंवा मुलीचं मुलाप्रती हे रिलेशनशिप नव्हे. रिलेशनशिपला खूप नॅरो टर्ममध्ये आपण बघत आहोत जर आपण असा विचार करत आहोत. आजचा जो माझा विषय आहे रिलेशनशिप्स, हा सगळ्या रिलेशन्सला अप्लाय होणार आहे. आणि जे काय मी पुढे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ते तुम्ही कुठल्याही कॅपॅसिटीमध्ये असो, तुम्ही एक मुलगा असो, एक पाल्य असो, एक नेबर असो, एक बहीण असो, एक आजोबा असो, तुम्ही कुठल्याही वयोवर्गाचे असो आणि कुठल्याही रिलेशनशिपमध्ये जे काय मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे ते तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच्यामुळे जेव्हा पण मी रिलेशनशिप हा शब्द वापरतो, कृपया त्याला मिसअंडरस्टँड नका करू. आणि मग ह्या सर्व एज ग्रुपच्या व्यतिरिक्त एक मिलेनियल्स म्हणून एज ग्रुप तयार झालेला आहे. त्याला 24 ते 40 हा एज ग्रुप मिलेनियल्सच्या एज ग्रुपला आपण म्हणतो. आणि आजकालचा हा एज ग्रुप थोडासा फेमसच आहे कारण हा सोशल नेटवर्किंगचा एज ग्रुप आहे मिलेनियल्सचा. आणि तुम्हाला जर परिचित असेल तर आजकालचे जे सगळे ॲडव्हर्टाइजमेंट कॅम्पेन आहे, मार्केटिंग कॅम्पेन आहे, ते सगळे ह्या एज ग्रुपच्या आसपास एम केले जातात. कारण हा एज ग्रुप अट्रॅक्शनला खूप लवकर बळी पडणारा एज ग्रुप आहे, असं सायकोलॉजिकल रिसर्च आहे. मग ते वस्त्राबद्दल असू द्या, एखाद्या पर्टिक्युलर ब्रँडबद्दल असू द्या, एखाद्या गाडीबद्दल असू द्या, एखाद्या मोबाईलबद्दल असू द्या, एखाद्या व्यक्तीबद्दल असू द्या. तर हा जो एज ग्रुप आहे हा लवकर अट्रॅक्शनला बळी पडणारा एज ग्रुप आहे, ज्याला मिलेनियल्स असं म्हणतो. असो, पुढे आपण जे बघणार आहोत ते ह्या सगळ्या एज ग्रुपला म्हणजे अगदी चिल्ड्रन टू एल्डर्स अप्लाय होणार आहे. मी बऱ्याच वेळा ऐकतो माझ्या आजी आजोबा किंवा माझे जे वयस्कर माझ्या संपर्कामध्ये येतात आप्तजन, त्यांच्याकडनं आम्ही ऐकत असतो एक वाक्य सतत, आणि तुम्ही पण ऐकत असाल की आमचे जुने दिवस खूप छान होते, आमचे जुने दिवस खूप छान होते, तेव्हा आमच्या एकमेकामध्ये खूप प्रीती होती, आमचे संबंध खूप प्रीतिमय होते. असं हे वाक्य आपण सतत ऐकत असतो. तर ह्याचं कारण काय आहे? मी विचार केला की त्यांचं असं म्हणण्याचं कारण काय असेल की ते त्यांनी अनुभवलं पण आपल्याला आता अनुभवता येत नाहीये. तर त्याचं एक कारण मला जाणवलं की
जुना परिवाराचा जो सिस्टम होता किंवा पारिवारिक जो सिस्टम होता तो आउट अँड आउट म्हणजे प्युअरली हा परमेश्वराच्या शास्त्राच्या वचनांवर आणि चर्चमध्ये शिकवलेल्या मार्गदर्शनावर आधारित होता. फॅमिली सिस्टम जी होती. आय होप यू अग्री विथ वॉट एव्हर माय ऑब्झर्वेशन्स आर. तुमचे ऑब्झर्वेशन्स वेगळे असू शकतात अँड दॅट इज ओके, बट आय एम जस्ट शेअरिंग माय शेअर ऑफ ऑब्झर्वेशन्स की आजकाल जी फॅमिली सिस्टम आहे ती डिसोसिएटेड फॅमिली सिस्टम आपल्याला बघायला भेटते. खूप कमी प्रमाणात आपण बघतो की आज फॅमिलीज एकत्र चर्चला जातात. आपण बघतो की वयस्कर घरातले ते वेगळे चर्चला जातात, मग पालक जे आहेत ते वेगळे जातात, लेकरं कधी जातात किंवा जात नाही. तर ह्या गोष्टींमध्ये हा एक डायनॅमिक बदलाव जो आलेला आहे समाजामध्ये हा आपल्याला बघायला भेटतो. पण पूर्वीच्या काळामध्ये आपण बघत होतो की फॅमिली सिस्टम जी होती प्युअरली परमेश्वराने शिकवलेल्या शास्त्रातील वचनांवर आधारित होती आणि चर्च सिस्टम ही खूप जास्त रेग्युलर होती किंवा ही खूप जास्त कन्सिस्टंट होती. त्याच्यामुळे आपण बघतो की त्यावेळेस प्रीतीचं प्रमाण खूप जास्त होतं. पण आता प्रीती थंडावली आहे असं आपल्या वयस्कर वर्गाचं म्हणणं आहे, ऑब्झर्वेशन आहे. प्रीती थंडावण्याचे इतर पण कारण असू शकतात. आता ते कुठले कारण की बाबा हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा खूप मोठ्या प्रमाणात आता हे झालेलं आहे, विस्तार झालेला आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे काय झालेलं आहे की डिस्ट्रॅक्शन मोठ्या प्रमाणात उभे झालेले आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या हातात मोबाईल आहे आणि डिस्ट्रॅक्शनचं प्रमाण खूप जास्त आहे. दुसरी गोष्ट आहे की आता कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये चर्चेस घरापासून सुरू झालेले आहेत. आपण घरामधून चर्चला जात आहोत आणि भीती अशी पण आहे की काही वर्गामध्ये अशी समज होता कामा नाही की चर्चेस ऑनलाईन सुद्धा अटेंड केले जाऊ शकतात. आणि ही समज त्यांच्यामध्ये असायला पाहिजे की ही एक तात्पुरती अरेंजमेंट आहे. तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे ही प्रीती आज थंडावल्याचं आपण बघू शकतो. दुसरी गोष्ट कारण आपण बघू शकतो की प्रीती का थंडावली आहे रिलेशनशिप्समध्ये, तर आजकालचे जॉब्स जे आहेत, आजकालचे जे रोजगार आहेत ते खूप जास्त डिमांडिंग आहेत. त्याच्यामध्ये खूप एक्झॉशन होतं, खूप वेळ त्याच्यामध्ये जातो, खूप कटथ्रोट कॉम्पिटिशन असते, खूप ओढाओढ असते आणि व्यक्ती ॲट द एंड ऑफ द डे पूर्णपणे एक्झॉस्ट होऊन थकून जातो. त्यामुळे एखाद्या शनिवारी थकून आलो तर रविवारी चर्चला जायचं की नाही किंवा कोणाशी संबंध ठेवायचा की नाही, कोणाशी बोलायचं की नाही, कोणाला फोन घ्यायचा की नाही, असे अनेक प्रश्न एखाद्याच्या मनात थकल्यानंतर निर्माण होऊ शकतात. तर हे एक कारण आहे की आजकालचा जो रोजगार पद्धती आहे तो खूप जास्त थकवणारा किंवा एक्झॉस्टिंग या पद्धतीचा झालाय. त्याच्यामुळे ही प्रीती थंडावलेली आहे. ग्रोईंग डिवाइड बिटवीन जनरेशन्स, मी मिलेनियल्स हा शब्द वापरला. मिलेनियल्सला जनरेशन वाय असं म्हटलेलं आहे आणि जी जुनी जनरेशन आहे त्यांना जनरेशन एक्स असं म्हटलेलं आहे. तर जनरेशन एक्स आणि जनरेशन वाय मधला जो डिवाइड आहे किंवा जे विभाजन आहे ते खूप वाईड आहे, ज्याला जनरेशन गॅप सुद्धा आपण म्हणू शकतो. तर त्या जनरेशन गॅपमुळे सुद्धा ही प्रीती कुठे ना कुठे थंडावलेली आपल्याला दिसते. अपार्टमेंट सिस्टम आले. अपार्टमेंट सिस्टममुळे आपण शेजारी कोण आहे, पाजारी कोण आहे ह्या गोष्टीची केअर न करता आपण फक्त सेल्फ सेंट्रिक झालो आहोत, आपल्याकडे लक्ष देत आहोत. असो, रिलेशनशिप्स हा विषय असल्यामुळे आणि एक वाक्य सतत आपण ऐकल्यामुळे की प्रीती थंडावली आहे, तर त्याचे कारण मी फाइंड आउट करायचा प्रयत्न केला आणि हे काही कारण माझ्यासमोर आले. तर आता आपला महत्वाचा मुद्दा आजचा आहे की ही प्रीती जी सगळ्या क्लासेसमध्ये किंवा रिलेशनशिप्स जे स्ट्रेन झालेले आहेत, मी स्वतः अनेक अनुभवलेले आहेत की बहिणीचं भावाबरोबर बोलणं नाही, भावाचं भावासोबत बोलणं नाही, वडिलांचं मुलाबरोबर बोलणं नाही, मित्रांचं मित्रांमध्ये बोलणं नाही, चर्चच्या एका कलीगचं भावाचं दुसऱ्या भावाबरोबर बोलणं नाही. असे अनेक अक्रॉस द स्पेक्ट्रम हा प्रॉब्लेम खूप रॅम्पंटली हा बघितला गेलेला आहे किंवा मी बघतो. त्याच्यामुळे हा विषय निवडला गेलेला आहे. तर रिलेशनशिप्स मेंटेन करण्यासाठी व्हॉट आर द मार्कर्स,
रिलेशनशिप्सला कसं आयडेंटिफाय करायचं, त्याला कसं आयडेंटिफाय करून ट्रीट करायचं, कसं सांभाळायचं, कसं त्यांना चुकीच्या दिशेने न जाता वेळेतच समजदार होऊन सांभाळून घ्यायचं, ह्या गोष्टींबद्दल आपण काही मार्कर्स किंवा काही इंडिकेटर्स आपण बघणार आहोत. या गोष्टी माझ्या पर्सनल ऑब्झर्वेशन्स आहेत. त्या कोणाला पटणाऱ्या असतील, कोणाला न पटणाऱ्या असतील, पण माझी जर काही चूक झाली तर मला निश्चित क्षमा करावी. तर जे मार्कर्स आपण डिस्कस करणार आहोत त्यापैकी पहिला मार्कर किंवा इंडिकेटर जो आहे रिलेशनशिप्सचा, जो एन्श्युअर करतो किंवा जो ठरवतो की आपली कोणाबरोबरची ही रिलेशनशिप किंवा कोणाबरोबरचाही संबंध हा एक चांगला म्हणजे ट्रू संबंध असेल, त्याच्यानंतर एक उत्तम म्हणजे ग्रेट असा संबंध असेल, सस्टेनेबल म्हणजे आयुष्यभर आपल्या संबंधामध्ये तडा जाणार नाही असा सस्टेनेबल अशी ही रिलेशनशिप असेल. तर ह्या रिलेशनशिप्स स्थापण्यासाठी काही मार्कर्स आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. तर पहिला जो मार्कर आहे किंवा पहिला जो इंडिकेटर आहे तो हे आहे रिलेशनशिप्स बद्दल, जे ह्यापूर्वी आपण बहुतेक विचार नसेल केला किंवा समजलो नसेल. फर्स्ट इज एव्हरी डे इज अ न्यू डे इन रिलेशनशिप्स. प्रत्येक दिवस हा एक नवीन दिवस आहे रिलेशनशिप्समध्ये. सहसा मी माझ्या काही मित्रजनांबरोबर बसतो, बोलतो किंवा माझ्या काही नातेवाईकांसोबत माझं काही संभाषण होतं तर माझ्या लक्षात येतं की त्यांची विचारधारा अशी आहे की रिलेशनशिप्समध्ये एकदा रिलेशनशिप स्थापन झालं तर ते रिलेशनशिप आयुष्यभर स्थापलं गेलं, मग त्याच्यामध्ये आपल्याला काहीही दखल किंवा लक्ष देण्याची गरज नाही आहे. द रिलेशनशिप विल हँडल इटसेल्फ, असं बऱ्याच लोकांची समज असते. पण माझी समज अशी आहे की रिलेशनशिप्स आर नॉट ॲब्सोल्यूट. ते ॲब्सोल्यूट नसू शकतात. त्यांना सस्टेन करण्यासाठी यू ऑलवेज हॅव टू ऑन अ डेली बेसिस परफॉर्म. तुम्हाला त्या रिलेशनशिप्स सांभाळण्यासाठी, त्यांना एक चांगलं रंगरूप देण्यासाठी, आपल्या रिलेशनशिप्सला व्हॅल्यू करण्यासाठी रोज एक नवीन दिवस आहे. अँड वी हॅव टू परफॉर्म फॉर दिस रिलेशनशिप एव्हरी डे. आपल्याला आळशी होऊन की आता हे स्थापलं गेलं रिलेशनशिप, ती माझी बहीण झाली, तो माझा भाऊ झाला, तो माझा मुलगाच तर आहे, अरे तो तर माझा मित्र आहे, तो बघून घेईल, तसं न करता आपण रोज ह्या रिलेशनशिपला एक नव्याने व्हॅल्यू किंवा रिस्पेक्ट किंवा डिग्निटी दिली पाहिजे. सो इन रिलेशनशिप्स ईच डे इज अ न्यू डे. आपल्याला नवीन नवीन मार्ग शोधायला पाहिजे की आपण या रिलेशनशिप्सला ताजं कसं ठेवू शकतो, आपण समोरच्याला कसं कन्वे करू शकतो की आय व्हॅल्यू यू, आय रिस्पेक्ट यू, आय लव्ह यू. हे सांगण्यासाठी रोज नवीन मार्ग आपण आत्मसात केले पाहिजे आणि आपण अंमलात आले पाहिजे. रिलेशनशिप्स कॅन नॉट बी टेकन फॉर ग्रँटेड. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. द मोमेंट यू स्टार्ट टेकिंग युअर रिलेशनशिप्स फॉर ग्रँटेड, यू विल नेव्हर नो वेअर द रिलेशनशिप इज गोईंग. आणि जेव्हा खूप एक्स्ट्रीम काय होऊन जाईल तेव्हा त्या गोष्टी आपल्या समोर येऊन जातात. सो इन रिलेशनशिप्स एव्हरी डे इज अ न्यू डे. You have to perform every day to value and to dignify your relationship. One cannot thrive on the glories of the past. मी रिपीट करतो, one cannot thrive on the glories of the past. आपण असं कधीच म्हणू शकत नाही संबंधांमध्ये, रिलेशनशिप्समध्ये की मी या व्यक्तीसाठी ह्या साली इतक्या वर्षां पहिले हा मोठा फेवर केला होता, किंवा मी तर तुझ्यासाठी हे केले रे, किंवा मी तर तुला असं ट्रीट केलं होतं रे एकेकाळी, आणि त्या एकेकाळी मी तुला अशी मदत केल्याबद्दल इथून पुढे सर्वदा तू माझ्याशी असंच वागायला पाहिजे. तर तो विचार थोडासा अपरिपक्व विचार आहे. लाईक आय सेड, रिलेशनशिप्स कॅन नॉट बी थ्रायव्हिंग ऑन द बेसिस ऑफ पास्ट ग्लोरीज. आपल्याला रोज रिलेशनशिप्सला परफॉर्म करण्याची गरज आहे. Like I said again, relationships are not absolute, they are variables. रोज ह्युमन इमोशन्स असल्यामुळे, व्यक्ती विशेष आपण सगळे असल्यामुळे आपले इमोशन्स, आपले विचार हे व्हेरिएबल असतात, हे बदलत असतात वेळेप्रमाणे. त्याच्यामुळे रोज आपल्याला परफॉर्म
आपल्या रिलेशनशिप्सला सांभाळायला करणं गरजेचं आहे. आता ह्याच्याबद्दल मी एक उदाहरण जे पवित्र शास्त्रामधून आहे ते तुम्हाला देऊ शकतो. कारण रिलेशनशिप्स मेंटेन करण्यासाठी किंवा कुठलेही संबंध स्थापण्यासाठी आणि त्याला सांभाळण्यासाठी आपल्यासमोर सर्वात योग्य उदाहरण कोण आहे? कोणाकडे बघून हे रिलेशनशिप सांभाळायचे? कोणाकडे बघून आपल्याला स्वतःला दुरुस्त करायचंय? त्याचं उत्तर आपल्या सर्वांना माहिती आहे. आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताकडे बघायचंय की त्याने आपल्याशी जो रिलेशनशिप स्थापला आहे तो इतका सुंदर आहे आणि त्याच्यामुळे तो आपला परमपिता आहे. तर आपण हे उदाहरण परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये कसं आपल्यासाठी केलेलं आहे ह्याच्याकडे 2 वचनांद्वारे लक्ष देऊया की हाऊ ऑन अ डेली बेसिस गॉड हॅज बीन काइंड टू अस अँड हॅज डिग्निफाईड अँड व्हॅल्यूड आवर रिलेशनशिप विथ हिम. त्याच्यामध्ये पहिलं जे वचन आपण वाचणार आहोत ते आहे दानिएलाचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि 9वं वचन. दानिएलाचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि 9वं वचन हे मी तुमच्यासाठी इंग्रजी भाषेमध्ये वाचतो. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की ज्यांच्या कुणाकडे नोटपॅड्स वगैरे असतील त्यांनी हे सगळे रेफरन्सेस लिहून ठेवावे आणि सगळं झाल्यानंतर जर तुम्हाला कुठलीही गोष्ट योग्य वाटली असेल तर त्याच्यावर नंतर आपण वैयक्तिक मनन जरूर करावं. तर पुन्हा माझ्या विषयाकडे येऊन डॅनियल्स 9:9 दानियल याचं पुस्तक याचं 9वा अध्याय आणि 9वं वचन याच्याकडे आपण थोडंसं लक्ष देऊया. टू द लॉर्ड आवर गॉड बिलॉंग मर्सीज अँड फॉरगिव्हनेस दो वी हॅव रिबेल्ड अगेन्स्ट हिम. टू द लॉर्ड आवर गॉड बिलॉंग मर्सीज अँड फॉरगिव्हनेस. परमेश्वराकडे आपल्यासाठी फक्त दया आणि फॉरगिव्हनेस आहे. जरी आपण त्याच्या विरुद्ध बंड केलेला आहे, जरी आपण पाप केलेला आहे, जरी आपण रोज पाप करत आहोत तरी परमेश्वर आपला फक्त दया आणि क्षमा हेच आपल्याला देत आहे. तो रोज ऑन अ डेली बेसिस आपल्या रिलेशनशिपला डिग्निफाय करत आहे. तो रोज ऑन अ डेली बेसिस आपल्या रिलेशनशिपला रिन्यू करत आहे, रिफ्रेश करत आहे, रिज्युविनेट करत आहे. त्यांनी कधीच असं म्हटलं नाही की मी एकेकाळी तुझ्यासाठी क्रूसावर प्राण दिला होता आणि तुझ्या सगळ्या पापांची क्षमा केली होती, आता इथून पुढे माझा रोल नाही, असं नाही म्हणत परमेश्वर. तो रोजच्या आपल्या पापांची रोज ऑन अ डेली बेसिस क्षमा करतो अँड ही रिस्पेक्ट्स अँड डिग्निफाईज आवर रिलेशनशिप विथ हिम. ह्याच्यामधनं प्रियांनो आपल्याला खूप मोठा धडा घेणं गरजेचं आहे. पुढचं जे वचन ज्याच्याकडं मी आपलं सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छितो ते आहे विलापगीत याचा 3रा अध्याय आणि 22वा आणि 23वा वचन. विलापगीत या पुस्तकाचा 3रा अध्याय 22वा आणि 23वा वचन हे आपण बघूया. बिकॉज ऑफ द लॉर्ड्स ग्रेट लव्ह वी आर नॉट कन्झ्युम्ड, फॉर हिज कंपॅशन नेव्हर फेल्स, दे आर न्यू एव्हरी मॉर्निंग, ग्रेट इज युअर फेथफुलनेस. बिकॉज ऑफ गॉड्स लव्ह वी आर नॉट कन्झ्युम्ड, हिज कंपॅशन इज न्यू एव्हरी मॉर्निंग. परमेश्वर रोज आपले त्याच्याबरोबर जे संबंध आहे, जे लेकराचे आणि आपल्या पित्याचे संबंध असतात, या संबंधांना रोज रिफ्रेश करतो, रोज आपल्याला रिस्पेक्ट करतो. पुढे जाऊया प्रियांनो. पहिला मुद्दा मी तुमच्या समोर जो मांडला, जो मार्कर्स ऑफ अ ट्रू रिलेशनशिप, द इंडिकेटर्स ऑफ अ ट्रू रिलेशनशिप्स, त्याच्यातला पहिला मुद्दा होता दॅट रिलेशनशिप नीड टू बी परफॉर्म्ड ऑन अ डेली बेसिस. ईच डे इज अ न्यू डे. दुसरा मुद्दा जो मी तुमच्या पुढे ठेवणार आहे तो आहे रिलेशनशिप्स कॅन नॉट बी कम्फर्टेबल एव्हरी टाइम. रिलेशनशिप्स कॅन नॉट बी कम्फर्टेबल एव्हरी टाइम. प्रत्येक वेळेस एखादं नातं जपण्यासाठी किंवा जपण्याचा प्रयत्न करताना आपण नेहमीच सुखवसा नाही पाहू शकत. डिस्कम्फर्ट, पेन, हर्ट आर मार्कर्स ऑफ अ ट्रू रिलेशनशिप. परमेश्वरापेक्षा मोठं ह्याचं एपिटोम काय आहे, ह्याच्यापेक्षा मोठं सिम्बॉल काय आहे की ज्याने क्रूसावर आपला जीव दिला आणि आपल्या डोक्यावर त्यांनी काट्यांचा मुकुट घातला, त्याला भोसकलं गेलं, अंमली पदार्थ त्याला पाजले गेले आणि जो नाही तो सगळा छळ त्याचा करण्यात आला, तरीही परमेश्वरांनी ज्यांनी हे कृत्य केले त्यांना क्षमा केलीच,
पण आपल्या सर्वांच्या पापासाठी त्यांनी जीव सुद्धा दिला. मग प्रियांनो, मला तुम्ही सांगा की हाऊ कॅन अ रिलेशनशिप ऑलवेज बी अ कम्फर्टेबल अफेअर? त्याच्यामुळे जो दुसरा मार्कर आहे किंवा जो दुसरा इंडिकेटर आहे एका ट्रू रिलेशनशिपचा, तो आहे रिलेशनशिप्स कॅन नॉट ऑलवेज बी कम्फर्टेबल. दे विल ऑफन बी पेनफुल, दे कॅन बी हर्टफुल. आणि ह्या पेन, हा हर्ट, हा जो त्रास होतो आपल्याला, हा त्रास सगळ्यात मोठा डिफॅक्टर बनतो, हा सगळ्यात मोठा बायपास बनतो, जेणेकरून आपण जी सोपा मार्ग आहे, जो इझी मार्ग आहे, तो आहे रिलेशनशिप तोडून जाण्याचा किंवा त्या व्यक्तीला आपल्या जीवनामधून वगळून टाकण्याचा. हा मार्ग आपण आत्मसात करतो. आपण म्हणतो या व्यक्तीने मला दुखवलं, ह्या व्यक्तीबद्दल मी इतक्या काही गोष्टी केल्या, ह्या व्यक्तीला मी असं ट्रीट केलं, त्याला मी ते केलं, पण त्यांनी मला दुखवलं, आता मला या व्यक्तीशी बोलायचं नाही आहे, आता मला हा व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये नको आहे. हे आपलं सहसा हे असतं. बट प्रियांनो, रिलेशनशिप्स मेंटेन करताना सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आपल्याला विचारायचा आहे स्वतःला, इतरा कुणाला नाही पण स्वतःला, तो आहे हाऊ बॅड यू वॉन्ट दिस रिलेशनशिप. हाऊ बॅड यू वॉन्ट दिस रिलेशनशिप. तुम्हाला या रिलेशनशिपची किती व्हॅल्यू आहे, किती तुम्हाला हे रिलेशनशिप जपायचं आहे, किती तुम्हाला आपल्या आयुष्यामध्ये तो व्यक्ती हवा आहे, हा प्रश्न सर्वांनी आपल्याला विचारायला पाहिजे. इगो, ॲटिट्यूड, बिहेवियरल पॅटर्न्स, हे सगळे इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस, हे सर्व आपल्या रस्त्यामधले डिफॅक्टर्स आहेत, पण ह्यांच्यावर ओव्हरकम करण्यासाठी आपल्यासमोर परमेश्वर आहे. आणि परमेश्वराने जसं आपल्याला लेकराला ट्रीट केलेलं आहे, तसं आपण इतरांना ट्रीट करून आपले रिलेशनशिप सांभाळले पाहिजे. त्याच्यामुळे ऑलवेज रिमेंबर दॅट रिलेशनशिप्स विल नॉट ऑलवेज बी कम्फर्टेबल. थोडंसं हर्ट काय झालं, थोडं काय समोरच्याकडनं चुकीचं बोललं गेलं, तर आपण खूप तत्पर असतो त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यामधून वगळून टाकायला. प्रियानो, आपण तसं न करता आपण ह्या टेम्पटेशनवर, आपण ह्या सैतानी कार्यावर आपण ओव्हरकम केलं पाहिजे. आपण आपल्या परमेश्वराच्या नावामध्ये शक्ती मिळवली पाहिजे, पेशन्स मिळवला पाहिजे, कंपॅशन, दया हे मिळवलं पाहिजे, आणि त्या व्यक्तीला तिथल्या तिथं क्षमा करून त्या व्यक्तीच्या रिलेशनशिपला किंवा त्याच्या आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या एक्झिस्टन्सला आपण व्हॅल्यू दिला पाहिजे. आपण खूप लवकर कम्फर्ट झोनमध्ये जातो, नाही का? खूप लवकर आपण ठरवतो की माझ्यासाठी हे योग्य नाही, आणि त्याच्या पलीकडे आपण बघण्याचा प्रयत्न करत नाही. तर कम्फर्ट झोनमध्ये न जाता होल्डिंग ऑन टू द पेन, जो काही त्रास होतोय, कारण आपण स्वतःला विचारलेलं आहे की हा व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाचा आहे का, हाऊ बॅड आय वॉन्ट दिस रिलेशनशिप. आणि जर आपल्यासाठी तो व्यक्ती आणि रिलेशनशिप महत्त्वाचा आहे, देन द सोल्युशन इज होल्डिंग ऑन टू पेन. कोणाकडे बघायचंय? परमेश्वराकडे बघायचंय. आपण पापी होतो, पण सर्व पेन परमेश्वराने त्या क्रुसावर आपल्यासाठी सहन केलं. ही हेल्ड ऑन टू द पेन, ही गेव हिज लाईफ ओनली सो दॅट ही कुड रिडीम अस. परमेश्वराचं वचन, परमेश्वराचं पवित्र शास्त्र ह्या मार्करबद्दल काय बोलतंय आपण बघूया. पवित्र शास्त्रामध्ये यशया याचा 53वा अध्याय आणि 5वं वचन, ह्याच्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. यशया याचा 55 अध्याय, यशयाचा 53वा अध्याय आणि 5वं वचन आपण बघूया. बट ही वॉज पियर्स्ड फॉर आवर ट्रान्सग्रेशन्स, ही वॉज क्रश्ड फॉर आवर इन्क्विटीज. The punishment that brought us peace was on him, and by his wounds we are healed. Amen. परमेश्वराने आपल्याला टाकून नाही दिलं प्रियांनो. खूप त्रास झाला, खूप छळ झाला, खूप दुःख झालं, जीव गेला, पण त्यांनी आपल्याला टाकलं नाही प्रियांनो. ही हेल्ड ऑन टू द पेन, आणि त्याच्यामुळे परमेश्वरा आज आपलं आणि परमेश्वराचा जो रिलेशनशिप आहे परमेश्वरा, हा जपला गेला बिकॉज समबडी इन द रिलेशनशिप हेल्ड ऑन टू द पेन अँड डिस्कम्फर्ट. पुढचं जे वचन आपण ह्याच विषयाबद्दल बघणार आहोत ते आहे
कलसीकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि 24वे वचन. कलसीकरास पत्र याचा पहिला अध्याय 24वे वचन. Colossians chapter 1 verse 24. Now I rejoice in what I am suffering for you, and I fill up in my flesh what is still lacking in regards to Christ's affliction, for the sake of his body, which is the church. आपल्यासाठी परमेश्वराने दुःख सहन केलं. आपण कोणासाठी दुःख सहन करू शकतो का? जर आपल्यासाठी तो व्यक्ती, तो रिलेशनशिप, तो रिश्ता, तो संबंध महत्वाचा आहे, तर आपण दुःख सहन केलं पाहिजे प्रियांनो. आपण जो इझी वे आउट आहे की सोडून द्या, वगळून टाका, काढून टाका, हे न करता परमेश्वरा प्रियांनो, त्या प्रीतीला आपण प्रायोरिटाईज केलं पाहिजे, त्या संबंधाला आपण प्रायोरिटाईज केलं पाहिजे. हा होता दुसरा मार्कर प्रियांनो. आपण तिसऱ्या मार्करकडे जाऊया. मार्कर ऑफ अ रिलेशनशिप, ऑफ अ ट्रू रिलेशनशिप. तिसरा जो मार्कर मी तुमच्या पुढे घेऊन आलेलो आहे तो आहे फोकस ऑन गिव्हिंग अँड नॉट रिसिव्हिंग. देण्यावर भर द्या. मला त्याच्या बदल्यात काय भेटत आहे किंवा समोरच्याकडनं मला काय भेटणार आहे त्याच्यावर तुम्ही लक्ष नका केंद्रित करू. फोकस ऑन गिव्हिंग, नॉट ऑन रिसिव्हिंग. काही शब्दांमध्ये याला बीइंग सेल्फलेस, काही शब्दांमध्ये बीइंग अनकंडिशनल असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. ते जे काही असू दे, मे इट बी रिस्पेक्ट, मे इट बी लव्ह, मे इट बी गॉस्पल शेअरिंग, मे इट बी मटेरियल रिसोर्सेस, काही वस्तू असू द्या, पैशाचं घेवाणदेवाण असू द्या, जे काही असू द्या, पण फक्त घेण्यामध्ये बिलीव्ह नका करू प्रियांनो, देण्यामध्ये बिलीव्ह करा. जेव्हा तुम्ही स्वतःला सेल्फलेस आणि अनकंडिशनल असं बनवताल प्रियांनो, तुम्ही बघताल की समोरच्याचं तुमच्याबद्दल बघण्याचा दृष्टिकोन, त्याचा स्वतःचा जरी चूक असेल तरीही त्याचा दृष्टिकोन बदलला जाईल. कारण तो बघेल की ह्या व्यक्तीमध्ये परमेश्वराच्या क्वालिटीज वास करतायत. हा व्यक्ती सेल्फलेस आहे, हा व्यक्ती अनकंडिशनल आहे, आणि तो माझ्याबरोबर या रिश्त्याला, माझ्याबरोबर ह्या रिलेशनला, या संबंधाला व्हॅल्यू करतो. त्याच्यामुळे ट्राय टू बी गिव्हिंग अँड नॉट रिसिव्हिंग प्रियांनो. डोंट गेट इन टू एक्स्ट्रॅक्शन. आपण एखाद्या संबंधामध्ये ह्यासाठी जाता कामा नाही की मला ह्या व्यक्तीकडनं हे 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 प्राप्त होणार आहे. डोंट गेट इन टू एक्स्ट्रॅक्शन. तुम्ही पुढे जाऊन खूप डिसअपॉइंटेड होत की हा व्यक्ती मला काय देऊ शकतो याचा विचार न करता ह्या व्यक्तीची गरज काय आहे आणि मी त्याच्या कसं कामी येऊ शकतो. ते संबंध सगळ्यात प्युअर क्वालिटीचे आणि सगळ्यात योग्य असे संबंध आहेत प्रियांनो. सो फोकस ऑन गिव्हिंग अँड नॉट रिसिव्हिंग प्रियांनो. मग जसं मी तुम्हाला सांगितलं की ते काही असू द्या, रिस्पेक्ट असू द्या, प्रेम असू द्या, गॉस्पल असू द्या, हे फक्त देण्याची भूमिका ठेवा आणि परमेश्वराचे आशीर्वाद, परमेश्वराच्या दिलेले चमत्कार तुमच्या आयुष्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही प्रियांनो. परमेश्वर देण्याबद्दल काय, पवित्र शास्त्र देण्याबद्दल आपल्याला काय शिकवत आहे, काय सांगत आहे ते आपण बघूया. ह्याच्याबद्दल आपण पहिले योहान याचा 3वा अध्याय, पहिले योहान याचा 3रा अध्याय आणि पहिलं वचन हे बघूया. पहिले योहान याचा 3रा अध्याय आणि पहिलं वचन. See what great love the Father has lavished on us, that we should be called children of God. And that is what we are. The reason the world does not know us is that we did not know him. See what great love the Father has lavished on us. परमेश्वर फक्त देत गेला प्रियांनो. त्यांनी बघितलं नाही की हा तर तुच्छ मानव प्राणी आहे, ह्याला तर मी क्रिएट केलेला आहे, ह्याला तर मी बनवलेलं आहे, माझ्याशिवाय हा काहीच नाही आहे, मग हा मला काय देणार, असं परमेश्वरांनी कधीच विचार नाही केला प्रियांनो. तो फक्त आपल्याला प्रेम, शांती, प्रीती या गोष्टी देत गेला. प्रेम, शांती, प्रीती ह्या गोष्टी देत गेला. आपल्यावर करुणा केली, आपल्यावर दया केली, आपल्याला क्षमा दिली, आपल्याला जे काही जगिक आज सुखवसा आहे, ज्या काही गोष्टी तुम्हाला प्राप्त आहेत, या सगळ्या परमेश्वराकडनं आहे. आपण परमेश्वराला काय देतो? आपण परमेश्वराला फक्त
चर्चला जाऊन अटेंडन्स देतो, की आपल्या ज्या मंथली दशमांश वगैरे असेल ते आपण देतो, की आपण आउटरीच ॲक्टिव्हिटीमध्ये जातो, की आपण इतर काही कॉन्फरन्सेस वगैरे अरेंज करतो. प्रियांनो, दीज आर ऑल गुड ॲक्टिव्हिटीज. ह्या खूप लक्षवेधी आणि अप्रिशिएशन करणाऱ्या ह्या ॲक्टिव्हिटीज आहेत. पण प्रियांनो, दिस इज नॉट व्हॉट गॉड्स ओनली फ्रॉम अस. ही बेसिकली जस्ट कीप्स गिव्हिंग. तो फक्त देत राहतो प्रियांनो. ही डझंट एक्सपेक्ट एनिथिंग. पण तुमचं अंतकरण फक्त परमेश्वर एक्सपेक्ट करतो, इतर काहीच एक्सपेक्ट करत नाही. फर्स्ट जॉन याचा 4 अध्याय आणि 7व्या वचनामध्ये आपण बघूया. पहिले योहान याचा 4 अध्याय आणि 7वं वचन. Beloved, let us love one another, for love is of God, and everyone that loveth is born of God, and knoweth God. He that loveth not knoweth not God, for God is love. In this was manifested the love of God towards us, because that God sent his only begotten Son into the world, that we might live through him. परमेश्वर फक्त प्रीती देत गेला प्रियांनो. परमेश्वराने आपल्या लेकराला, आपल्या एकुलत्या एक पुत्राला आपल्या पापांसाठी या जगामध्ये पाठवलं प्रियांनो. त्यांनी अपेक्षा नाही केली. जे काही तो मागतोय ते त्याचं स्वतःच आहे, जे आपलं अंतःकरण आहे. पण हे इतर सगळे जे सुख आपल्याला आहेत हे फक्त परमेश्वराकडनं आहेत प्रियांनो. हा माझा तिसरा मुद्दा होता प्रियांनो. थर्ड मार्कर और द थर्ड इंडिकेटर ऑफ अ गुड रिलेशनशिप इज फोकस ऑन गिव्हिंग. देण्यावर भर द्या. मला काय भेटणार आहे ह्याच्याकडे लक्ष नका देऊ. त्याच्या पुढचा जो मार्कर आहे किंवा त्याच्या पुढचा जो इंडिकेटर आहे तो आपण जो डिस्कस करणार आहोत तो आहे टेक रिस्पॉन्सिबिलिटी. टेक रिस्पॉन्सिबिलिटी अँड बी ट्रू टू युअर वर्ड. जबाबदारी घ्या, जबाबदारी स्वीकारा. जर मी तुम्हाला विचारलं की बाबा तुम्ही आपल्याला म्हणणार की हा रिलेशनशिप माझ्यासाठी महत्त्वाचा आहे का, आणि तो उत्तर तुम्हाला हो असं आलं की हो, हा नातं हे रिलेशन माझ्यासाठी महत्त्वाचं आहे आणि मला हा व्यक्ती महत्त्वाचा आहे, तर प्रियांनो जबाबदारी घ्या. सिच्युएशन्सला बळी पडू नका, त्या व्यक्तीच्या स्वभावाला बळी पडू नका. तर सगळ्या गोष्टींची जबाबदारी तुम्ही पत्करा आणि हे ठरवा की कम व्हॉट मे, काहीही झालं तरी मी माझे संबंध ह्या व्यक्तीबरोबर खराब होऊ देणार नाही. कम व्हॉट मे, मी हे संबंध सुधारण्यासाठी ज्या गोष्टी माझ्या कॅपॅसिटीमध्ये शक्य आहेत, ज्या परमेश्वराकडनं मला येतात, त्या मी सगळ्या ह्या गोष्टी करणार. म्हणून प्रियांनो, जबाबदारी घेणं हे कसं शक्य आहे? हे असं शक्य आहे की सर्वात पहिले तुम्हाला स्वतःला परमेश्वराचा जो आनंद आहे, त्याचा जो जॉय आहे, त्याचा जो हॅपीनेस आहे, ह्याचा सोर्स तुम्हाला स्वतःमध्ये क्रिएट करावा लागणार आहे प्रियांनो. जसं मी तुम्हाला मागच्या मुद्द्यामध्ये सांगितलं की कुठल्याही रिलेशनशिपमध्ये ह्यासाठी तुम्ही एंटर होऊ नका की तुम्हाला त्या रिलेशनशिपमधनं काहीतरी आनंद एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे किंवा तुम्हाला त्याच्यातनं काहीतरी काढून घ्यायचं आहे. नाही, तर त्याच्याऐवजी प्रियांनो असं करायचा प्रयत्न करूया की आपण स्वतःला आनंदाने परिपूर्ण करूया, परमेश्वराच्या आनंदाने, परमेश्वराच्या दयेने, करुणेने. परमेश्वराने ज्या काही गोष्टी आपल्याला शिकवलेल्या आहेत त्याने आपण स्वतःला पहिले भरूया आणि स्वतः पहिले आनंदी होऊया. आणि मग जे परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे, जे चांगुलपणा आपल्याला दिलेला आहे, तो आपण इतरांबरोबर शेअर करूया. हा जर मॉडेल म्हणा किंवा हा जो मार्ग आपण अवलंब केला प्रियांनो, तर तुम्ही बघाल की आपले व्यवस्थित नसणारे रिलेशनशिप्स आहेत ते सुद्धा हळूहळू मार्गावर येत राहतील. यू विल सी दॅट वेन यू टेक रिस्पॉन्सिबिलिटी, जेव्हा तुम्ही अकाउंटेबिलिटी घेता की ठीक आहे, त्या व्यक्तीची जरी चूक असेल तरी माझ्यासाठी तो व्यक्ती महत्त्वाचा आहे. परमेश्वराने मला ही शिकवण नाही दिली की मी ह्या व्यक्तीवर करुणा नाही करावी किंवा त्याच्या चुकीची क्षमा नाही करावी. परमेश्वराच्या शिकवणीप्रमाणे मी जबाबदारी घेईन आणि ह्या संबंधांना मी व्यवस्थित करेन. प्रियांनो, तुम्ही बघताल नक्कीच तुमचे जे संबंध आहेत हे आता सुधारण्यात आलेले आहेत किंवा
व्यवस्थित होत आहेत म्हणून. जबाबदारी घेणं हा आपला चौथा मुद्दा होता की टेक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द सिच्युएशन. त्याच्या पुढे आपण बघणार आहोत प्रियांनो, पाचवा जो मुद्दा आहे तो आहे थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स. थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स. थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स म्हणजे जसं इट इज सेल्फ एक्सप्लेनेटरी, जे आपण आतापर्यंत एखादे स्ट्रेन रिलेशनशिप, एखादे खटास झालेले रिलेशनशिप, एखादे खराब झालेले रिलेशनशिप आपण खूप दिवसापासून त्यांना अटेन्शन नाही दिलेलं आहे प्रियांनो, तर आपल्याला काय करता येईल, आपल्याला एक नाविन्यपूर्ण, एक इनोव्हेटिव्ह, एक हेल्दी, एक कन्स्ट्रक्टिव्ह असा काहीतरी नवीन मार्ग अवलंब करायचा प्रयत्न करता येईल प्रियांनो. याचे दोन उदाहरणं आपल्याकडे पवित्र शास्त्रातले आहेत. त्या उदाहरणासोबत मी तुम्हाला जेव्हा सांगेन तेव्हा आपल्याला लक्षात येईल की व्हॉट डू यू मीन बाय थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स. थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स या शब्दाचा किंवा या वाक्याचा अर्थ काय आहे. त्याच्यासाठी प्रियांनो मी तुम्हाला विनंती करेल की लूक याचा 19वा अध्याय आणि 1 ते 8 वचनं हे आपण बघूया. हे मी वाचणार नाही कारण हे वचनं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, किंवा हा जो दाखला आहे हा सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. निश्चितच जो टॅक्स कलेक्टर आहे जक्कय याचा हा दाखला आहे. जक्कयाची स्थिती अशी होती की तो टॅक्स कलेक्टर होता येरिहो या ठिकाणी, आणि त्याने खूप लोकांना लुबाडलेलं होतं, खूप लोकांबरोबर चुकीच्या गोष्टी केल्या होत्या, पैशाच्या आहारी तो गेला होता आणि अनेक लोकांबरोबर अन्याय त्यांनी केला होता. तर जेव्हा तो तिथे परमेश्वराला बघण्यासाठी येरिहो या ठिकाणी आला आणि त्यांनी हे केली, तर झाडावर चढला तो, कारण तो हाईटनी लहान होता आणि त्याला परमेश्वराला बघायचं होतं की परमेश्वर कोण आहे ज्याच्याबद्दल, हा येशू कोण आहे ज्याच्याबद्दल बोललं जात आहे. पण जेव्हा परमेश्वरांनी त्याच्याकडे परमेश्वराचं लक्ष गेलं, त्याला खाली उतरवलं आणि परमेश्वर म्हटला की जक्का मी आज तुझ्या घरी जेवण्यासाठी येणार आहे म्हणून. त्यावेळेस बायबल असं सांगतं प्रियांनो की तिकडे जी जनता होती, जे लोक तिथे उभे होते, शब्द जो वापरला गेला तो आहे पीपल स्टार्टेड ब्लॅबरिंग. म्हणजे त्यांनी आपसामध्ये आपलं बोलणं सुरू केलं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की हा तर पापी आहे, हा तर पापी आहे, हा क्षमेच्या लायकीचा नाही आहे, किंवा ह्यांनी आम्हाला इतका लुबाडलेला आहे, आमच्याबरोबर इतक्या चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत, तरीही परमेश्वर ह्याच्या घरी किंवा येशू ह्याच्या घरी कसं काय जाणार आहे. पण प्रियांनो, परमेश्वराची योजना बघा, ख्रिस्ताची योजना बघा की ही थॉट आउट ऑफ द बॉक्स. जर त्यांनी इतर लोकांसाठी सारखा विचार केला असता की नाही हा पापी आहे, ह्याला माझ्याकडनं क्षमा नाही, ह्याच्या घरी मी जाणार नाही, ह्याचा जेव्हा न्याय व्हायचा आहे तेव्हा न्याय होईल आणि निश्चित त्याचा न्याय होईल, असा जर परमेश्वराने विचार केला असता, तर काय तो एक आत्मा परमेश्वराच्या राज्यामध्ये आला असता? किंवा जे काही त्यांनी पुढे त्याचे क्रम केलं, त्यांनी लोकांचे पैसे पुन्हा रिटर्न केले आणि एका चांगल्या जीवनामध्ये तो सहभागी झाला, काय ते त्यांनी तसं केलं असतं जर जीसस हॅड नॉट थॉट आउट ऑफ द बॉक्स फॉर हिम? जर परमेश्वराने त्याचा इतरांसारखाच न्याय केलेला असता आणि ताबडतोड केला असता, तर काय जक्कयानी आपल्या कुमार्गाचा त्याग केला असता? निश्चितच नसता केला प्रियांनो. आपल्यासोबत पण प्रियांनो हीच गोष्ट होते की आपण इम्पल्सिव्हली आउट ऑफ द ह्युमन नेचर, जे आपण सगळं चित्र सगळीकडे बघतो, मेजॉरिटी ऑफ हेट, मेजॉरिटी ऑफ हर्ट, ह्या इम्पल्सिव्हनेसमध्ये आपण लवकरात लवकर न्याय करायचा आणि ताबडतोड न्याय करण्याचा, काटा काढण्याचा असा प्रयत्न करत असतो. प्रियांनो, असं आपण कोणीच करू नये. आपले जे काही रिलेशनशिप्स आहेत त्यांना आपण आउट ऑफ द बॉक्स जाऊन नाविन्यपूर्ण पद्धतीने आपण त्यांना सोडवण्याचा, त्या स्ट्रेनला सोडवण्याचा आणि गोष्टींना परत सुधारित करण्याचा किंवा स्मूथ करण्याचा आपण निश्चित प्रयत्न करूया. असंच एक उदाहरण प्रियांनो, आपल्याला माहिती आहे की ती जी अल्बास्तर चा जार घेऊन जी लेडी आली होती, जिला मेरी ऑफ हे म्हटलं गेलेलं आहे, प्रियांनो, लूक या पुस्तकाचं
7वा अध्याय आणि 36वा वचन ह्याच्याकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो. लूक याचा 7वा अध्याय आणि 36वा वचन. लूक याचा 7वा अध्याय आणि 36वा वचन. याच्यामध्ये आपण बघितलं की एक महिला तिथे आली आहे आणि तिने एक अलाबास्टर जारमध्ये खूप सारे एक्सपेन्सिव्ह, खूप सारं मौल्यवान असं जे द्रव्य होतं किंवा परफ्यूम असा शब्द वापरलेला आहे बायबलमध्ये, तर ते परमेश्वराच्या पायावर तिने टाकून दिलं आणि परमेश्वरांनी तिला तिथे क्षमा केली तिच्या सर्व चुकांची. त्यावेळेस पण जी जनता होती, जे लोक होते, त्यावेळेस दे स्टार्टेड ब्लॅबरिंग आणि ते म्हणे की हा न्याय नाही आहे, हे योग्य नाही आहे, कारण ती सिनर आहे, ती पापी आहे. बट गॉड थॉट आउट ऑफ द बॉक्स. परमेश्वरांनी जे रेग्युलर आपला चौकट आहे त्या चौकटीच्या बाहेर जाऊन परमेश्वरांनी तिचा न्याय केला. निश्चितच परमेश्वर जो आहे तो येशू जो आहे तो पिता पुत्र होता, तो स्वर्गीय बापाचा. ही वॉज द चोजन वन, ही वॉज द अनॉइंटेड वन. पण प्रियांनो, ती क्वालिटी आपल्यामध्ये नाही येऊ शकत का? किंवा आपण प्रयत्न नाही करू शकत का येशूकडनं त्या क्वालिटीज घेण्याचा? कारण निश्चितच आपला आयडल किंवा आपला जो मार्गदर्शक आहे तो कोण आहे? तो येशू ख्रिस्तच आहे प्रियांनो. त्याच्यामुळे जर त्यांनी आउट ऑफ द बॉक्स जाऊन काही गोष्टी रिलेशनशिप सुधारण्यासाठी केल्या होत्या, तर ते आपण नाही करू शकत का प्रियांनो? हा प्रश्न आपण आपल्या स्वतःला विचारायला पाहिजे. हा होता प्रियांनो माझा 5वा मुद्दा, की रिलेशनशिप्स जे तुमचे खराब झाले असतील किंवा व्यवस्थित नसतील, त्याच्यामध्ये काही स्ट्रेन आला असेल, तर ते सुधारण्यासाठी नाविन्यपूर्ण, कन्स्ट्रक्टिव्ह, हेल्दी, इनोव्हेटिव्ह असे काहीतरी मार्ग शोधायचा प्रयत्न करा. 6वा जो मुद्दा आहे प्रियांनो, तो आहे कम्युनिकेशनचा, संवादाचा. संवादाचा मुद्दा आपल्या सर्वांना परिचित आहे. असं काही मी नवीन खास मुद्दा नाही आणलेला की जे आपल्याला कोणालाच माहिती नाहीये. पण प्रियांनो, एका गोष्टीवर मला संवादामध्ये भर द्यायचा आहे, तो आहे ऐकण्याचा, लिसनिंग. प्रियांनो, असं म्हटलं गेलेलं आहे की a successful communication or an effective communication depends on 80% of good listening. 80% ऐकण्याबद्दल आणि 20% फक्त बोलणं. पण आपलं निश्चितच उलट होत असतं. आपण लवकरात, जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की आपण लवकरात लवकर न्याय करण्यासाठी, आपण लवकर तोडगा काढण्यासाठी, काडीमोड करण्यासाठी, ह्या गोष्टीसाठी आपण उत्सुक असतो, आपण इम्पल्सिव्ह असतो. तर प्रियांनो, खूप महत्त्वाचं आहे की आपण सगळा विषय ऑब्जेक्टिव्हली किंवा न्याय न करता आपण ऐकून घेतला पाहिजे. कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रियांनो. जर थोडंसं आपली कुणाशी थोडी खरखर वगैरे झाली की पहिला रिॲक्शन आपला असणार आहे, मी हे उदाहरणं बघितलेले आहेत म्हणून मी शेअर करत आहे प्रियांनो, की पहिलं आपलं रिॲक्शन असतं की त्या व्यक्तीचा नंबर फोनमधून काढून टाका, मला तो व्यक्ती माझ्या फोनमध्येच नको आहे, मला त्याचं नाव माझ्या फोनमध्ये आलेलंच नको आहे. दुसरी गोष्ट, माझ्या घरामध्ये त्या व्यक्तीचं नाव कोणी घ्यायचं नाही. असे अनेक प्रियांनो आपण पॅटर्न्स आपण करतो, जेणेकरून आपण स्वतःच्या आयुष्याचं आणि ह्या रिलेशनशिपचा ऱ्हास करायचा प्रयत्न करतो. प्रियांनो, पहिला मुद्दा होता की खूप पेन एखाद्या रिलेशनशिपला सांभाळण्यामध्ये होत असतं, खूप डिस्कम्फर्ट होत असतो. पण त्या डिस्कम्फर्टला मनामध्ये ठेवून, त्या पेनला मनामध्ये ठेवून हे कम्युनिकेशन करणं खूप गरजेचं असतं प्रियांनो. कारण कम्युनिकेशन इज द मीडियम, हा मार्ग आहे प्रियांनो. आता प्रियांनो, परमेश्वराचं आणि आपलं कम्युनिकेशन कसं होतं, जे तुम्हाला सर्वांना मला माहिती आहे की प्रार्थना या मार्फत, प्रार्थनेतर्फे. आणि प्रार्थनेचा जो पॉवर आहे किंवा प्रार्थनेचा जो माईट आहे, त्याचं जी क्षमता आहे, ती आपण सर्वांनी आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये निश्चितच एक्सपिरियन्स केलेली आहे. तर प्रियांनो, कम्युनिकेशनबद्दल मी एका वचनाकडं आपल्या सगळ्यांचं थोडं लक्ष वेधू इच्छितो. पहिलं थेसलनिकरास पत्र याचा 5वा अध्याय 16 ते 18 ही वचने. पहिले थेसलनिकरास पत्र याचा 5वा अध्याय 16 ते 18 ही वचने मी वाचतो आपल्यासाठी. Rejoice always, pray continually,
गिव्ह थँक्स इन ऑल सर्कमस्टन्सेस, फॉर दिस इज गॉड्स विल फॉर यू इन क्राइस्ट. असं म्हटलं गेलेलं आहे प्रियांनो की रिजॉइस ऑलवेज, सतत आनंद करा, नेहमी आनंद करा, आणि प्रे कंटिन्युअली, सतत प्रार्थना करा. गिव्ह थँक्स इन ऑल सर्कमस्टन्सेस. कितीही समोरच्या व्यक्तीची तुम्हाला वाटते की चूक झालेली आहे, तो जबाबदार आहे, वगैरे वगैरे वगैरे, अनेक कारणं असू शकतात प्रियांनो, पण आपल्याला प्रियांनो परमेश्वरामध्ये आनंद करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आहे रिलेंटलेसली, न थांबता न थकता प्रार्थना करणं त्या व्यक्तीसाठी, आणि आपल्या त्या संबंधासाठी, आपल्या त्या रिश्त्यासाठी, आपल्या त्या रिलेशनशिपसाठी आपल्याला प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे प्रियांनो. कारण आपला परमेश्वर प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. तो दयाळू, कृपाळू, कनवाळू असा परमेश्वर आहे, आणि त्याची इच्छा हीच आहे की माझ्या लेकरांच्या प्रत्येक, तुम्ही मी कोणी, प्रत्येकाच्या मनात फक्त प्रेम, करुणा, आदर आणि त्यांचे अंतकरण परमेश्वराने ख्रिस्तमय असावे, अशी त्याची इच्छा आहे प्रियांनो. त्याच्यामुळे सतत प्रार्थना करत राहा, आणि निश्चितच या प्रार्थनेचं जे फळ आहे हे आपल्याला एक ना एक दिवस बघितल्याशिवाय राहणार नाही प्रियांनो. कुठल्याही रिलेशनशिपबद्दल तुम्ही स्ट्रेस असाल की माझी मुलगी माझ्याशी व्यवस्थित बोलत नाही आहे, माझा भाऊ व्यवस्थित बोलत नाही आहे, वडील आणि पुत्रांचं बोलणं थांबलेलं आहे किंवा स्ट्रेन झालेलं आहे, मित्रांचं बोलणं थांबलेलं आहे, प्रियांनो ट्राय प्रेयर. प्रार्थना करा, खऱ्या अंतकरणाने, संपूर्ण अंतकरणाने प्रार्थना करा. दिस वे ऑफ कम्युनिकेशन इज युअर मीडियम टू गेट युअर प्रेयर ग्रँटेड फ्रॉम गॉड. पहिले योहान याचा 5वा अध्याय आणि 14व्या वचनामध्ये म्हटलं गेलेलं आहे, दिस इज द कॉन्फिडन्स वी हॅव इन अप्रोचिंग गॉड, that if we ask anything according to his will, he hears us. हा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये आहे, आणि असायलाच पाहिजे की जे काही परमेश्वराच्या नावामध्ये आपण प्रार्थनापूर्वक मागत आहोत, ह्या केसमध्ये आपल्या आजच्या मुद्द्यामध्ये आपण एका रिलेशनशिपबद्दल प्रार्थना करत आहोत की माझे कोणासोबत तरी संबंध बिघडलेले आहे, परमेश्वरा माझं अंतकरण बदल, त्या व्यक्तीच्या अंतकरणाचा ताबा घे, माझ्यासाठी तो व्यक्ती महत्त्वाचा आहे, आणि माझी चूक असेल तर मला समजू दे त्या व्यक्तीची. ही अशी प्रार्थना अगदी ऑब्जेक्टिव्हली, कुणाचा न्याय न करता, नम्र, अनुतप्त, भग्न हृदयानी अशी प्रार्थना आपल्याकडून झाली पाहिजे प्रियांनो. आणि निश्चितच आपला परमेश्वर जो इतका दयाळू आहे तो आपल्या प्रार्थना ऐकल्याशिवाय राहणार नाही प्रियांनो. त्याच्यामुळं असं म्हटलं गेलेल्या वचनामध्ये की हॅव द कॉन्फिडन्स, तो कॉन्फिडन्स आपल्यामध्ये असला पाहिजे प्रियांनो. आणि आजचा माझा जो शेवटचा मुद्दा आहे प्रियांनो, द लास्ट मार्कर ऑफ अ ट्रू सस्टेनिंग रिलेशनशिप इज डू नॉट जज. कुणाचाही न्याय करू नका, न्याय करण्यासाठी तत्पर असू नका. न्याय करणे हे आपल्या निर्माणकर्त्याचं काम आहे, आणि ते त्याला करू द्यायला पाहिजे. परमेश्वराने आपलं न्याय करणं हे उचित आहे, मानवानी मानवाचं न्याय करणं हे उचित नाही प्रियांनो. आपण ओपिनियटेड किंवा इमिडिएटली कुणाबद्दल काहीतरी ओपिनियन बनवणे हे आपण नसायला पाहिजे प्रियांनो. अनेक उदाहरणं तुमच्यासमोर पण असतील, माझ्यासमोर पण आहे की तो व्यक्ती असाच आहे, तो व्यक्ती तसाच आहे, तो कधीच सुधारणार नाही आहे, ह्याची शेपूट आहे, त्याची शेपूट आहे, आणि तो करुणेच्या काबिल नाही आहे, असं अनेक गोष्टी आपण ऐकत असतो प्रियांनो. पण प्रियांनो, ह्या सगळ्या गोष्टी काय झाल्या, ह्या सगळ्या तक्रारी काय झाल्या, ह्या सगळ्या बॉक्समधल्या तक्रारी झाल्या. पण आज आपण शिकलेलो आहे की आपल्याला आता त्या बॉक्सला सोडायचं आहे. आपण ज्या बॉक्समध्ये बंदिस्त आहोत, एका रिलेशनशिपच्या स्ट्रेन होण्यामध्ये आपण बंदिस्त आहोत, त्या बॉक्सच्या बाहेर आपल्याला पडायचं आहे. एक फ्रेश श्वास आपल्याला परमेश्वराच्या नावाने घ्यायचा, एक फ्रेश रिज्युविनेशन आपल्याला या रिलेशनशिपला द्यायचं आहे, आणि परमेश्वर नक्कीच आपल्या रिलेशनशिप्सला व्यवस्थित करणार आहे प्रियांनो. सो डू नॉट जज, कुणाचाही न्याय करू नका प्रियांनो, अँड ओपिनियन बनवू नका त्यांच्याबद्दल. ते काम फक्त आपल्या निर्माणकर्त्याचं आहे, आणि तोच उचित तो न्याय करणार प्रियांनो. ह्याच्याबद्दल एक वचन मी आपल्यासोबत समोर घेऊन येत आहे. मत्तय याचा 7वा अध्याय आणि 1 ते 5 ही वचने. मत्तय याचा 7वा अध्याय आणि 1 ते 5 ही वचने. डू नॉट जज
or you too will be judged. For in the same way you judge others, you will be judged, and with the measure you use, it will be measured to you. कुणाचाही न्याय करू नका, अथवा तुमचा सुद्धा न्याय केला जाईल. त्याच्यामुळे परमेश्वरांनी आपल्याला सांगितले, प्रियांनो, कुणाची चूक आहे नाही आहे या गोष्टीचा न्याय आपल्याकडे नाही, तो निर्माणकर्त्याकडे आहे, तो सोपून द्यावा. मात्र जे आपल्या हातामध्ये आहे ते आहे परमेश्वराकडे ह्या नात्यासाठी प्रार्थना करा. जे आपल्या हातामध्ये आहे ते त्या व्यक्तीला व्हॅल्यू करा. ह्या रिलेशनशिपला ऑन अ डेली बेसिस सांभाळून ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहा. आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करा. जर पेन होत असेल, जर डिस्कम्फर्ट होत असेल, जर त्या व्यक्तीने हर्ट केलं असेल, तर ह्या गोष्टी ज्या आहे, दीज आर मार्कर्स ऑफ अ ट्रू रिलेशनशिप. पेन, हर्ट आणि डिस्कम्फर्टमधून गेल्याशिवाय कुठलाही रिलेशनशिप लांब काळापर्यंत टिकत नाही. असा कुठलाही रिलेशनशिप जो तुम्हाला सदैव सुखी ठेवतोय, हा सदैव तुम्हाला आनंद देतोय आणि तुम्हाला तो ॲब्सोल्यूट वाटायला लागलाय की हा रिलेशनशिप ॲब्सोल्यूट आहे, तर प्रियांनो मला सांगू द्या की लवकरच तुमची ह्या रिलेशनशिप किंवा अशा रिलेशनशिपमध्ये निराशा होणार आहे. जो ट्रू रिलेशनशिप आहे, जो लॉंग लास्टिंग रिलेशनशिप आहे, तो प्रियांनो डिस्कम्फर्ट, पेन, हर्ट अशा कॅरेक्टरिस्टिक्सनी भरलेला आहे. आणि ह्याचं उदाहरण आपण परमेश्वराचं बघितलेलं आहे, ज्यांनी क्रूसावर त्याचा छळ झाला, त्याला वधस्तंभी देऊन त्याचं मरण तिथं झालं, पण तरीही प्रियांनो त्यांनी आपल्याबरोबर जो त्याचा नातं आहे, जे संबंध आहे, जे रिलेशनशिप आहे, प्रियांनो त्यांनी फक्त त्या नात्या, त्या संबंधासाठी, आपल्या लेकरासाठी प्रियांनो ही हेल्ड ऑन टू द पेन अँड डिस्कम्फर्ट. शेवटचं एक वचन मी आपल्यासमोर वाचणार आहे. ते आहे लूक याचा 6वा अध्याय आणि 31वं वचन. लूक 6वा अध्याय 31वं वचन आपल्याला सांगतं, डू टू अदर्स ॲज यू वुड हॅव देम टू यू. डू टू अदर्स ॲज यू वुड हॅव देम टू यू. इतरांसोबत असे वागा, इतरांसोबत ते करा जे तुमची इच्छा आहे त्यांनी तुमच्यासाठी करावं. इतरांसोबत असे वागा, इतरांसोबत असे बोला, इतरांना त्या गोष्टी द्या, इतरांसाठी तेव्हा धावून जा जेव्हा तुमची इच्छा आहे की त्यांनी तुमच्यासाठी त्या गोष्टी कराव्या. मित्रांनो, हे खूप महत्त्वाचं शिकवण आहे आणि खूपच दुर्दैवी स्थिती आहे जर आपण आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये जर कुठं अशा परिस्थितीमध्ये सापडला असाल किंवा तुमच्या आसपास अशी परिस्थिती असेल जिथे कुठलंही रिलेशनशिप असो, जसं मी तुम्हाला सांगितलं की वडिलांचं आपल्या मुलाप्रती असो, मुलाचं वडिलांप्रती, आईचं मुलीप्रती असो, भावाचं बहिणीप्रती असो, मुलाचं आपल्या वाईफप्रती असो, वाईफचं आपल्या लेकरांप्रती असो, कुठल्याही प्रकारचं रिलेशनशिप प्रियांनो, त्याला जपण्यासाठी हे सगळे जे मुद्दे आपण आज डिस्कस केले, हे जर आपण अंमलात आणले तर तुम्ही बघाल मित्रांनो, प्रियांनो, की आपल्याला निश्चितच आपल्या ह्या रिलेशनशिप्समध्ये बेटरमेंट आढळून येणार आहे. शेवटचा जो विषय मी तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे तो आहे, आता हे सगळे मुद्दे झाले रिलेशनशिपचे मार्कर्स, पण अल्टिमेट रिलेशनशिप काय आहे? व्हॉट इज अन अल्टिमेट रिलेशनशिप? की बाबा ते ॲब्सोल्यूट आहे. तर ॲब्सोल्यूट रिलेशनशिप मानव आणि मानवामध्ये कधीच नसू शकतं. इट कॅन नेव्हर बी. ॲब्सोल्यूट रिलेशनशिप कॅन नेव्हर बी पॉसिबल बिटवीन वन ह्युमन टू अनदर. इट विल ऑलवेज बी व्हेरिएबल आणि त्याला रोजच्या रोज नवीन पद्धतीने हाताळावं लागेल, सांभाळावं लागेल, परफॉर्म करावं लागेल. मी एकदा तुझ्यासाठी हे केलं होतं, दॅट वे यू कॅन नॉट थ्राईव्ह ऑन द बेसिस ऑफ पास्ट ग्लोरीज. एकच रिलेशनशिप जे ॲब्सोल्यूट आहे, अल्टिमेट आहे, ते आहे परमेश्वराचं रिलेशनशिप आपल्याबरोबर, त्याच्या कृती बरोबर, जे त्याच्या निर्माणकर्त्यांनी आपल्या कृतीशी जे संबंध स्थापलेले आहेत, ते एकमेव रिलेशनशिप आहे, ते ॲब्सोल्यूट आहे, ते अल्टिमेट आहे. गॉड्स गुडनेस कॅन नॉट बी एक्सपिरियन्स्ड बाय संडे गोईंग, टाइड्स, आउटरीच ॲक्टिव्हिटीज अलोन. परमेश्वराचा जो चांगुलपणा आहे तो फक्त आपण जे रुटीनली करत आहोत परमेश्वराच्या नावासाठी, त्यांनी फक्त नाही आपण साध्य करू शकणार आहोत प्रियांनो, पण आपल्याला आपल्या अंतःकरणाचं परमेश्वराला सबमिशन करावं लागेल प्रियांनो. हे जे अल्टिमेट रिलेशनशिप आपल्याला जर एक्सपिरियन्स करायचं असेल, जे मानवापासून मानवाला पॉसिबल नाहीच आहे,
पण जर तुम्हाला एक्सपिरियन्स करायचं आहे तर हे फक्त परमेश्वरासोबत शक्य आहे. आणि ते कसं शक्य आहे तर आपलं अंतःकरण हे परमेश्वराला आपल्याला सबमिट करणं गरजेचं आहे. आपल्याला आपल्या अंतःकरणाला परमेश्वराला पूर्णपणे सबमिट करण्याची गरज आहे. प्रियांनो, त्याच्याशिवाय हे एक्सपिरियन्स तुम्हाला कधीच घेता नाही. हे सबमिशन कसं असावं प्रियांनो? हे कंडिशन असावी की हे सेल्फलेस असावं, हे अनकंडिशनल असावं, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं देवाणघेवाण ह्याचं विषय नसावा. आणि फक्त परमेश्वराला मी माझं अंतःकरण सबमिट करणार आहे, परमेश्वराला मी माझं अंतःकरण देणार आहे, फक्त ह्या विषयाशी हे असावं त्याचं. शेवटी मी हेच म्हणू इच्छितो प्रियांनो की पर्सनल रिलेशनशिप विथ गॉड इज द ओनली की टू हॅपीनेस. सक्सेसफुल रिवॉर्डिंग रिलेशनशिप विथ अदर्स अँड वाईस वर्सा. म्हणजे जर आपण परमेश्वरासोबत एक सक्सेसफुल रिलेशनशिप स्थापू शकलो आणि जर आपण सक्सेसफुल राहिलो परमेश्वराच्या रिलेशनशिप स्थापण्यामध्ये, तर आपण इतरांबरोबर पण आपलं रिलेशनशिप सक्सेसफुली स्थापू शकतो. पण समजा आपण इतरांबरोबर सक्सेसफुली रिलेशनशिप स्थापलो, ह्याचा अर्थ सुद्धा हा होतो की आपल्यामध्ये परमेश्वराच्या शिकवण्याचा किंवा परमेश्वराचा अंतःकरण वास करतं आणि आपल्याला परमेश्वराच्या शिकवणीप्रमाणे आपल्याला वागता येतं. परमेश्वर करो प्रियांनो की आपले जे काही स्ट्रेन रिलेशनशिप्स आहेत आपल्या आयुष्यामध्ये, त्या रिलेशनशिप्सला हे सगळे जे आपण आज काही मनन केलेलं आहे, ज्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत, त्याचं मदत हो, त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट हो. आणि आपण थोडंसं आत्मपरीक्षण करूया की हे रिलेशनशिप्स आपल्याला हवे आहेत का, आणि जर हवे असतील तर परमेश्वराने आपल्याला जे अंतःकरण देऊ पाहत आहे ते अंतःकरण आपल्यामध्ये डेव्हलप करून, सगळ्या रिलेशनशिप्सला व्हॅल्यू करून आपण लवकरात लवकर या रिलेशनशिप्सला व्यवस्थित करू आणि अनेक आत्म्यांना परमेश्वराच्या राज्यामध्ये आणून एक कुटुंब, एक परिवार म्हणून परमेश्वराच्या नावाची स्तुती आपण करू, अशी ही गोष्ट हो. मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो परमेश्वराला आणि यूथ विथ मिशन ह्या टीमला की त्यांनी मला ही संधी दिली, आणि ह्या संधीबद्दल मी परमेश्वराचं खूप खूप धन्यवाद करतो. ह्या आजच्या माझ्या विषयाशी लागून एक छोटंसं गीत मी आपल्यासमोर प्रस्तुत करणार, जे माझं शेवटचं गीत असणार आहे. हे गीत आपल्या सगळ्यांना परिचित असणार आहे. ह्या गीताचे बोल आहेत, अपनों को तो इस दुनिया में सब प्यार करते हैं, दुश्मन को भी प्यार करना मसीहा सिखाते हैं. तर हे गीत आणि एक कडवं ह्या गीताचं मी आपल्यासमोर प्रस्तुत करतो. त्याच्यानंतर शेवटची प्रार्थना मी करेल आपल्या सर्वांसाठी, आणि त्याच्यानंतर परमेश्वरांनी शिकवलेली प्रार्थना आपण म्हणून इथून आपण विभक्त होऊया. को तो इस दुनिया में सब प्यार करते हैं, अपनों को तो इस दुनिया में सब प्यार करते हैं, दुश्मन को भी प्यार करना मसीहा सिखाते हैं. एक गाल पर कोई मारे जो चाटा, दूजा गाल भी देना. ले जाए कोई एक मील जबरन, 2 मील तुम साथ जाना. अपनों को तो अपना सब कुछ सब लोग देते हैं, दुश्मन को भी प्यार करना मसीहा सिखाते हैं.
जो दे तुमको कांटे उसका दामन फूलों से भर दो। जिसने तुम्हारा दिल है दुखाया तुम सबको माफ कर दो। जो दे तुमको कांटे उसका दामन फूलों से भर दो। जिसने तुम्हारा दिल है दुखाया तुम सबको माफ कर दो। अपनों को तो अपनों को सब कुछ सब माफ करते हैं, बैरी को भी माफ करना मसीहा सिखाते हैं। अपनों को तो इस दुनिया में सब प्यार करते हैं, दुश्मन को भी प्यार करना मसीहा सिखाते हैं। प्रियांनो, आपण प्रार्थना करूया. सैन्याच्या सेनाधीश परमेश्वरा, थोर गौरवी देवप्पा, तुझ्या नावाला मान महिमा गौरव स्तुती देतो. धन्यवाद देतो परमेश्वरा की ह्या लेकराला त्याच्या बोबड्या ओठातून तुझी स्तुती करण्यासाठी आणि तू जे काही मार्गदर्शन केलेलं आहे ते वचन किंवा तो अभ्यास इतर आपल्या लेकरांसमोर मांडण्यासाठी तू ताकद दिली आणि त्याच्या लटपटणाऱ्या पायांना बळ दिलंस, त्याच्या जिभेला परमेश्वरा तू बळ दिलंस, म्हणून तुझे धन्यवाद देतो परमेश्वरा. हो परमेश्वरा, होऊ दे परमेश्वरा की आज जे काही आम्ही ऐकलेलं आहे ते फक्त आमच्या कानामध्ये नाही परमेश्वरा, तर आमच्या अंतःकरणामध्ये त्याचा वास असू दे परमेश्वरा. आणि ह्या गोष्टींना आम्ही फक्त अंतःकरणामध्ये न सेव्ह करता ह्याचा आमच्या दैनंदिन जीवनामध्ये अप्लाय करून परमेश्वरा आपल्याला प्रश्न विचारावा की काय आजचा संदेश माझ्यासाठी होता, काय आजचा संदेश माझ्या जीवनामध्ये काही गोष्टी बदलू शकतो, काय मी कुणाच्या अजून क्षमा करण्याचं बाकी आहे, काय मी कुणाशी संबंध सुधरवू शकतो आणि ते संबंध सुधरवण्यासाठी ज्या काही गोष्टी आज मी शिकलेलो आहे ते गोष्टी करून काय मी आपले संबंध त्या व्यक्तीबरोबर सुधरवू शकतो. हे प्रश्न आम्ही एकमेकाला स्वतःला विचारावे परमेश्वरा. आणि होऊ दे परमेश्वरा ह्याच्यातून केवळ तुझा वास, तुझ्या शिक्षणाचा, तुझ्या दयेचा, तुझ्या कृपेचा, तुझ्या प्रेमाचा वर्षाव आमच्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये होऊ दे. आणि जे काही रिलेशनशिप्स स्ट्रेन झालेले आहेत परमेश्वरा ते आज ह्या घडीला परमेश्वरा त्याचे बंधन मुक्त करून टाक परमेश्वरा. जे काही गोष्टी जकडलेल्या आहेत, जिभेमुळे क्षमा मागता येत नाही, शरीरामुळे ॲटिट्यूड किंवा आपला इगो यामध्ये येत असेल परमेश्वरा, इतर काही कारणं असतील परमेश्वरा, ह्या सगळ्या साखळ्यांना आज तू बंधनमुक्त कर परमेश्वरा. होऊ दे माझे आज जे बंधू भगिनी जे मला बघतायत, ऐकतायत आणि परमेश्वरा त्यांच्या कुटुंबामध्ये, त्यांच्या आसपास, त्यांच्या आप्तजनांमध्ये जर ही परिस्थिती असेल परमेश्वरा तर होऊ दे तुझ्या स्वर्गीय भांडारातून परमेश्वरा करुणा, दया, प्रेम आणि क्षमा या गोष्टी तू आमच्या सर्वांवर पुरव. आणि परमेश्वरा आमचे सर्व जे स्ट्रेन रिलेशनशिप्स आहेत त्यांना दुरुस्त करण्यासाठी, त्यांना पुन्हा एक करण्यासाठी, त्यांना युनिफाय करण्यासाठी आम्ही परमेश्वरा प्रयत्नशील व्हावं असं तू कर. कुठलंही दुःख, कुठलाही हर्ट, कुठलाही डिस्कम्फर्ट आला तरी त्याला आम्ही होल्ड करून परमेश्वरा ह्या सगळ्या डिफॅक्टर्सवर ओव्हरकम करण्यासाठी आम्ही सक्षम बनावं आणि सक्सेसफुली ओव्हरकम करावं असं तो होऊ दे परमेश्वरा. पुन्हा धन्यवाद देतो या संधीसाठी. ह्या जगामध्ये कोरोनाचे जे रुग्ण आहेत परमेश्वरा त्या सर्वांसाठी मागतो. जे हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांचा बिछाना तू बदल परमेश्वरा. ज्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत नाही आहे परमेश्वरा ते जिथं कुठं आहेत चमत्कारिकदृष्ट्या परमेश्वरा तुझ्या जखमी हातांचा स्पर्श करून परमेश्वरा ह्या लोकांना तू लवकरात लवकर बरं कर आणि त्यांना आरोग्य असं पुरव परमेश्वरा.
ही छोटीशी प्रार्थना परमेश्वरा तुझ्या सुंदर गौरवी महिमामय अशा नावामध्ये मागितली, म्हणून तू ऐक आणि स्वीकार कर परमेश्वरा. आमेन. परमेश्वरांनी शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जसे आम्ही ऋणी सोडले आहेस तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. धन्यवाद प्रियांनो, आपण इथे माझ्यासोबत जुडला. क्षमा मागतो की काही टेक्निकल ग्लिचमुळं 10 मिनटं आपण उशिरा सुरू केलं आणि संपवत पण उशिरा आहोत. पण तुम्ही इथे सोबत राहिला, मला ऐकून घेतलं, माझ्या चुकांना क्षमा केली, आणि माझ्या काही चुका झाल्या असतील त्यांना क्षमा करा. आणि पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि ख्रिस्ताच्या नावामध्ये तुमची सर्वांची रजा घेतो. थँक्यू.